मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते। पाहुयात आजच्या काही मुख्य बातम्या। जीएसटी काउन्सिलने कर्करोगाच्या औषधांवरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी जीएसटी परिषदेची 54वी बैठक पार पडली। या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। आता कर्करोगावरील औषधांवर 12% ऐवजी 5% एवढा जीएसटी लावण्यात येणार आहे। मात्र आरोग्य आणि जीवन विम्याच्या प्रीमियम पेमेंटवरील जीएसटी संदर्भात काउन्सिलने अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नाही। याशिवाय धार्मिक यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवेचा वापर केल्यास आता 18% ऐवजी 5% जीएसटी द्यावा लागणार आहे। 5 ऑक्टोबरला हरियाणात विधानसभेची निवडणूक होत असून प्रचाराचा पारा चढू लागला आहे। भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत दिसत असली तरी काही प्रादेशिक पक्ष आणि आपमुळे अनेक ठिकाणी निवडणूक अटीतटीची होणार अशी चर्चा आहे। भाजपनेही निवडणुकीसाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा होणार आहेत। काही मुद्द्यांभोवती भाजपने रणनीती आखली असून प्रचारात त्यावरच भर दिला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले। महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचे केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यासमोर एक महत्त्वपूर्ण प्रस्ताव मांडल्याची माहिती समोर आली आहे। अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सोमवारी मुंबई विमानतळावर छोटेखानी बैठक पार पडली होती। या बैठकीत अजित पवार यांनी उघडपणे आपल्या मनातील मुख्यमंत्री पदाची अभिलाषा अमित शहा यांच्यासमोर बोलून दाखवल्याचे समजते। अजित पवार यांनी बिहार पॅटर्नचा दाखला देत महायुतीने विधानसभा निवडणूक झाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून माझे नाव घोषित करावे असे अमित शहा यांना सांगितले। विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी दावा ठोकलेल्या जागांबाबतही या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते। काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी अमेरिका दौऱ्यावर आहेत। त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल एक मोठं वक्तव्य केलं आहे। पीएम मोदी मला आवडतात असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे। राहुल गांधी यांनी त्यांच्या या विधानाने अनेकांना चक्रावून टाकलंय। भारत भाषा, परंपरा, धर्माचा एक संघ आहे। भारतीय लोक आपल्या धार्मिक स्थळांवर जातात त्यावेळी ते विलीन होऊन जातात। भारताचा हा स्वभाव आहे असं राहुल गांधी म्हणाले। भारत वेगवेगळ्या गोष्टींचा एक समूह आहे हा भाजपा आणि आरएसएसचा गैरसमज आहे। तुम्हाला आश्चर्य वाटले, नरेंद्र मोदी मला आवडतात, मी त्यांचा द्वेष करत नाही। त्यांचा जो दृष्टिकोन आहे त्याच्याशी मी सहमत नाही, पण म्हणून मी त्यांचा द्वेष करत नाही। त्यांच्याबद्दल मला सहानुभूती सुद्धा आहे असं राहुल गांधी म्हणाले। राज्यात कार अपघाताचे सत्र सुरूच असून रविवारी रात्री नागपूरमध्ये एका भरधाव वेगाने आलेल्या ऑडी कारने शहरात अनेक वाहनांना जोरदार धडक दिली। मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या अपघातात 2 जखमी झाले असून गाड्यांचेही मोठे नुकसान झाले आहे। विशेष म्हणजे ज्या ऑडी कारने हा अपघात झाला त्या कारची नोंदणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत याच्या नावे आहे। तक्रारदार जितेंद्र सोनकांबळे यांची कार आणि अन्य कार्सना धडक बसून मोठं नुकसान झालंय। या प्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे। समरजित घाटगे यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत तुतारी हाती धरल्यानंतर कोल्हापुरातील राजकारणात खळबळ माजली आहे। समरजित घाटगे हे आगामी विधानसभा निवडणुकीत कागल मतदारसंघातून अजितदादा गटाचे नेते हसन मुश्रीफ यांच्या विरोधात शड्डू ठोकणार आहे। या पार्श्वभूमीवर हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरातील एका कार्यक्रमात समरजित घाटगे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला। देवेंद्र फडणवीस यांचा काही लोकांनी विश्वासघात केला। एखादा माणूस किती गैरफायदा घेऊन विश्वासघात करतो। मी विश्वासघात केला नाही, मी शरद पवार साहेबांना सांगून आलो, त्यांनी मला परवानगी दिली असे हसन मुश्रीफ यांनी म्हटले। ते सोमवारी बाचणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भूमिपूजन कार्यक्रमात बोलत होते। जिल्ह्यात सोमवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोंदिया जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। गोंदिया शहरातील अनेक वस्त्यांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती। शहरातील फुलचूर परिसरात नाल्यालगत असलेले एक घर कोसळल्याने त्याखाली दबून 2 जणांचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली। तर देवरी तालुक्यातील लोहारा येथील नाल्यात एक ट्रक वाहून गेल्याची घटना आज सकाळी घडली। गोंदिया, देवरी, सालेकसा, आमगाव या तालुक्यात मुसळधार पावसामुळे अतिवृष्टीची नोंद झाली आहे। तर पुजारी टोला, कालीसरार, सिरपूर बांध धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले असून प्रशासनाने ऑरेंज अलर्ट दिला आहे। धरणातील पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने जिल्ह्यातील अनेक नदी नाल्यांना पूर आला आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला समृद्धी महामार्गाचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे। त्यानंतर मुंबईवरून थेट नागपूर प्रवास 8 तासांवर येणार आहे। आता पुणे शहराला समृद्धी महामार्गाने जोडण्यात येणार आहे।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। त्यासाठी पुणे ते शिरूर दरम्यान 53 किलोमीटर लांब 6 पदरी फ्लायओव्हर उभारण्यात येणार आहे। त्यानंतर अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगर माध्यमातून पुणे समृद्धी महामार्गाला जोडण्यात येणार आहे। समृद्धी महामार्गासाठी उभारण्यात येणारा फ्लायओव्हर केसनंद गावातून सुरू होणार आहे। हा मार्ग शिरूरपर्यंत जाणार आहे। या फ्लायओव्हरच्या निर्मितीसाठी 7,515 कोटी रुपये खर्च येणार आहे। तसेच फ्लायओव्हर अहमदनगरवरून समृद्धी महामार्गाला जोडण्यासाठी अतिरिक्त 2,050 कोटी खर्च येणार आहे। यामुळे या प्रकल्पाचा एकूण खर्च 9,565 कोटींवर जाणार आहे। पुणे ते समृद्धी महामार्गापर्यंतचा रस्ता 250 किलोमीटर असणार आहे। चिकुनगुनियाचा त्रास म्हणजे येणारा ताप आणि नंतर काही आठवडे ते काही महिने राहणारी सांधेदुखी। पण आता या चिकुनगुनियाचा 1 ते 2% मुलांच्या मेंदूवर परिणामही दिसून येत आहे। म्हणजेच त्यांना एन्केफेलायटिसची म्हणजेच मेंदूच्या आवरणाला सूज येणे असं लक्षण दिसून येत आहे। त्याचबरोबर त्यांच्यामध्ये यकृताचा संसर्ग अंगावर पुरळ येणे ते नंतर काळी पडणे, फिट्स येणे यासह काही मुलं कोमामध्येही जाण्याइतपत गुंतागुंत होत आहे। शहरात व राज्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा चिकुनगुनियाच्या रुग्णांच्या संख्येत 5 पट वाढ झाली आहे। बांधकाम कामगार मंडळामार्फत बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवण्यात येतात। अटल बांधकाम कामगार आवास योजनेअंतर्गत स्वतःची जागा नसलेल्या कामगारांना जागा खरेदीसाठी 50,000 रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येते। यामध्ये दुपटीने वाढ करून हे अर्थसहाय्य 1 लाख रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। आमदार चंद्रशेखर बावनकुळे व आमदार आशिष जयस्वाल यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती। त्यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी विविध विषयांचा आढावा घेतला। उत्तराखंडच्या गौरीकुंड आणि सोनप्रयाग दरम्यान सोमवारी संध्याकाळी 7:25 भूस्खलन होऊन भाविकांचा एक गट अडकला होता। राज्य आपत्ती निवारण दलाने आज मंगळवारी ढिगाऱ्यातून आणखी 4 मृतदेह बाहेर काढले। त्यामुळे मृतांची संख्या आता 5 झाली आहे। केदारनाथहून परतणाऱ्या भाविकांचा एक गट सोमवारी संध्याकाळी झालेल्या भूस्खलनात अडकला। या घटनेची माहिती मिळाल्यानंतर एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या जवानांनी शोध आणि बचाव मोहीम हाती घेतली। या दरम्यान सोमवारी रात्री मध्य प्रदेशातील एका भाविकाचा मृतदेह सापडला तर 3 भाविकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले। खराब हवामान आणि डोंगरावरून सतत दरड कोसळत असल्याने सोमवारी रात्री बचाव कार्य थांबवण्यात आले होते। मंगळवारी सकाळी पुन्हा बचाव कार्य सुरू करण्यात आले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की शेतकऱ्यांच्या बाबतीत ज्या तक्रारी असतील, ज्यांनी जे घोटाळे केले असतील, शेतकऱ्यांशी दगाबाजी करणाऱ्या कोणालाही सोडले जाणार नाही। शेतकरी आमचा अन्नदाता मायबाप आहे। शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभे आहे, कायम उभे राहील। अशा प्रकारच्या घटना खपवून घेतल्या जाणार नाही। सरकार मराठा आरक्षणाच्या बाबतीत सकारात्मक आहे। आम्ही निर्णय घेतला, मराठा समाजाला 10% आरक्षण दिले तर टिकवलं। काही लोक याच्या विरोधात गेले आहेत, ते कोण आहेत याचा विचार मनोज जरांगे पाटील यांनी केला पाहिजे। आरक्षण रद्द व्हावे म्हणून कोण प्रयत्न करत आहे? जेव्हा आरक्षण देण्याची संधी होती तेव्हा आरक्षण दिले नाही। आता आरक्षण आम्ही दिले तर ते रद्द व्हावं म्हणून कोण प्रयत्न करतंय? कुणबी नोंदी प्रमाणपत्र देण्याचं काम शिंदे समिती करत आहे। सगळे सोयरेच्या बाबतीतही कार्यवाही आणि आक्षेप तपासले जात आहेत। सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यास सकारात्मक आहे असं शिंदे म्हणाले। मुंबईतील प्रसिद्ध डब्बेवाले ज्यांनी आपल्या अचूक आणि वेळेवर डब्बा वितरण व्यवस्थेने जगभरात ख्याती मिळवली आहे, आता केरळच्या इयत्ता 9वीच्या इंग्रजी अभ्यासक्रमात समाविष्ट झाले आहेत। द सागा ऑफ द टिफिन कॅरियर्स या शीर्षकाने ओळखला जाणारा हा धडा डब्बेवाल्यांच्या व्यवस्थापन कौशल्यावर आणि त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकतो। ह्यूग आणि कोलिन गँडजर यांनी लिहिलेल्या या धड्यात डब्बेवाल्यांच्या व्यवसायाची सुरुवात, त्यांची कार्यपद्धती आणि व्यवस्थापनाच्या खास बाबींचा समावेश आहे। डब्बेवाल्यांचा व्यवसाय जवळपास 130 वर्षांहून अधिक जुना आहे। 1890 मध्ये महादू हावजी बच्चे यांनी सुरू केलेली ही सेवा सुरुवातीला केवळ 100 ग्राहकांपुरती मर्यादित होती, परंतु मुंबई शहराच्या विस्तारासोबतच डब्बेवाल्यांचे काम व्यापक झाले। आज मुंबईतील डब्बेवाले दररोज सुमारे 2 लाख कार्यालयीन कर्मचाऱ्यांना घरगुती जेवण पोहोचवतात। या डब्बा वितरण प्रणालीचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील अचूकता आणि तक्रारविरहित सेवा।
डब्बा चुकीच्या पत्त्यावर पोहोचण्याची शक्यता अत्यंत कमी असते, ज्यामुळे जगभरातील बिझनेस स्कूल आणि संस्थांनी त्यांच्या व्यवस्थापन पद्धतीवर संशोधन केले आहे। मराठा आरक्षणासाठी लढणारे आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषणाची घोषणा केली आहे। आगामी 16 सप्टेंबरपासून मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या एक दिवस आधी ते उपोषण सुरू करणार आहेत। पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण देण्याची मागणी केली आहे। त्यासाठी फेब्रुवारीपासून समाज वाट पाहत आहे। सरकारने या संदर्भात कोणतीही स्पष्ट भूमिका न घेतल्याने पाटील यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे। पाटील यांनी मराठा समाजातील तरुणांना आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये असा संदेश दिला आहे। मी शहीद होण्यास तयार आहे असेही ते म्हणाले। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या जीएसटी काउन्सिलच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत। जीएसटी काउन्सिलची 54वी बैठक सोमवारी पार पडली। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत सामान्य नागरिकांच्या आयुष्यावर परिणाम करणारे अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। जीएसटी काउन्सिलच्या बैठकीत कर्करोगावरील औषधं, धार्मिक यात्रेसाठी हेलिकॉप्टरची सेवा घेणे आदी बाबींवरील जीएसटी हटवला आहे। निर्मला सीतारामन यांनी सांगितल्यानुसार राज्य व केंद्र सरकारच्या कायद्यानुसार स्थापन झालेले कोणतेही विद्यापीठ व संशोधन केंद्र सरकार किंवा खासगी क्षेत्रातून निधी मिळवत असेल तर त्यावर जीएसटी आकारला जाणार नाही। गेल्या महिन्यात IIT दिल्ली तसेच अन्य शैक्षणिक संस्थांनी संशोधनासाठी निधी मिळवला होता। त्यानंतर या संस्थांना जीएसटीची नोटीस मिळाली होती। यावर निर्मला सीतारामन यांनी नाराजी व्यक्त केली होती। त्यानंतर आता अर्थ मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे। डायरेक्टर जनरल ऑफ जीएसटी इंटेलिजन्सच्या म्हणण्यानुसार IIT दिल्लीसह एकूण 7 संस्थांना जीएसटीची नोटीस पाठवण्यात आली होती। नागपुरात रविवारच्या मध्यरात्री ज्या ऑडी कारनं दुसऱ्या काही कार आणि दुचाकीला धडक दिली ती कार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत याची होती। याबाबत स्वतः बावनकुळेंनी माहिती देत कबुली दिली आहे। दरम्यान अपघातावेळी कारमध्ये संकेत बावनकुळे उपस्थित होता हे पोलिसांनीही मान्य केलंय। पोलीस उपायुक्तांनी आज पत्रकार परिषद घेत याबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत। दरम्यान या प्रकरणावरून राज्याचे राजकारण तापले असताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रथम प्रतिक्रिया दिली आहे। नागपुरातील हिट अँड रन अपघात प्रकरणी बावनकुळेंना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। ते नुकतेच नागपूर विमानतळावर आले असता त्यांनी या प्रकरणावर पहिल्यांदाच भाष्य केलं आहे। केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे। सध्या देशात इलेक्ट्रिक वाहन निर्मिती आणि वापराला केंद्र सरकार प्रोत्साहन देत आहे, पण या वाहनांच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे। केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी 2 वर्षांच्या आत इलेक्ट्रिक वाहनांच्या किमतीबाबत मोठं वक्तव्य केले आहे। इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती आणि वापराला केंद्र सरकार सातत्याने प्रोत्साहन देत आहे। या वाहन उत्पादकांना सबसिडी पण देण्यात येत आहे। गडकरी यांनी या वाहनांना सबसिडी सुरू ठेवण्यास अडचण नसल्याचे सांगितले। येत्या 2 वर्षात इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती या पेट्रोल आणि डिझेल वाहना इतक्या असतील असा दावा केला आहे। गोंदियातील वाघ नदीच्या पुरात डिझेल टँकर वाहून गेला। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। गोंदिया जिल्ह्यात सोमवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर मंगळवारी दुसऱ्या दिवशी कायम असून जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे। मुसळधार पावसामुळे देवरी सालेकसा तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। गोंदिया येथे पावसामुळे घर देखील कोसळली आहेत। 25 मतदारसंघ असे आहेत की जिथे अजित पवार गटाला महायुतीत उमेदवारी दिली तर भाजपमध्ये बंडखोरी होऊ शकते किंवा भाजपला उमेदवारी दिली तर अजित पवार गटात बंड होऊ शकतो। ही शक्यता लक्षात घेऊनच अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी मुंबईत सोमवारी चर्चा करताना या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतींचा प्रस्ताव दिला। अर्थात या मतदारसंघांमध्ये दोन्ही पक्षांनी लढावे असा हा प्रस्ताव असल्याची चर्चा होती। याबाबत पटेल म्हणाले की आम्ही महायुतीचा घटक पक्ष आहोत आणि विधानसभा निवडणुकीतही सोबतच राहणार आहोत। काही ठिकाणी एकमेकांविरुद्ध लढायचे आणि काही ठिकाणी युतीत लढायचे ही कल्पना आम्हाला आणि भाजपलाही मान्य होण्याचा प्रश्न नाही, त्यामुळे तसे अजिबात होणार नाही। जागा वाटपात आमचा सन्मान राखला जाईल असे आश्वासन अमित शहा यांनी आम्हाला दिलेले आहे। लवकरच जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरेल असे प्रफुल्ल पटेल म्हणाले।